थोडंसं रिफ्रेश होण्याची गरज असते त्या प्रेमात. ते कसं व्हायचं हे शिकवणारा किंवा सांगणारा हा चित्रपट आहे असं मला वाटतं. देव वारंवार अशा सिच्युएशन्स माझ्या आयुष्यात आणतोय आणि त्याच्यामुळे घाबरायला पण होतोय आणि आनंदही मिळतोय. डोळ्यातून बोलणारे अभिनेत्री आपल्याकडे खूप कमी आहेत दुर्दैवाने, आणि त्याच्यात अव्वल नंबरवर सई आहे हे मला आनंदाने सांगावं असं वाटतं. माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे की गाठी वर बांधलेल्या असतात. आपण खाली येऊन एक तर त्या सोडवतो किंवा त्याचा गुंता करतो. मी जेव्हा काम करते तेव्हा मी घड्याळाकडे बघत नाही आणि मला असं वाटतं की ही त्याचीच फळं आहेत. ह्या प्रोसेसचा कंटाळा पण येतो की कधी शूटिंग लांबतं, कधी काही होतं, पण असे खांब असताना ना काही वाटत नाही त्याचं. मला कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड नाही आहे त्या स्टॅम्पबद्दल, कारण मी जे काम करतो ते अत्यंत कठीण काम आहे. मला रोज सातत्याने नवीन करावं लागतं गेली 7 वर्ष. गुलाब जरी काय म्हणतात कोमेजून जात असला तरी गुलकंद मुरत जातो, परिपक्व होत जातो. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून मी नव्याने कळून मग गुलकंदाच्या मागे लागावं. दाटून आलेल्या सायंकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं आणि पाऊल न वाजवता काहीसं आयुष्यात प्रेम येतं असं म्हटलं जातं. अशा दाटून आलेल्या सायंकाळच्या वाटेवरचे काही प्रवासी माझ्यासोबत आहेत आणि नेमकं पाऊल न वाजवता आलंय प्रेम का कसं आलंय आणि मुरलेल्या नात्याची गोष्ट म्हणजे नेमकं काय काय असतं जाणून घेऊया. आणि माझ्यासोबत सगळे एकापेक्षा एक अस्सल कलावंत आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं लेट्सअपमध्ये. आणि बहारदार जोड्या आहेत. या सगळ्यामधला एक कॉन्ट्रास्ट ही जी गंमत आहे जगण्यातली त्याबद्दल तुम्ही बोलावं असं मला वाटतं. आणि गुलकंद रॉमकॉमच्या पलीकडे फॅमकॉम आहे, त्यातली गंमत काय आहे सांगा. हा एक असा चित्रपट आहे जो तुम्ही अख्ख्या फॅमिली बरोबर बसून प्रचंड एन्जॉय करू शकता. रॉमकॉम आजपर्यंत अनेक चित्रपट आले, पण फॅमकॉम माझ्यामध्ये खूप कमी आले. पण या आयुष्याच्या टप्प्यावर प्रेम वगैरे होतं का नाही होणार? प्रेम कुठलाही, प्रेमाला काय वयाचं बंधन नसतं, प्रेम कधीही होऊ शकतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रेम तुमचं किती मुरलेलं आहे ते स्वतःचं एक चेक आपला असला पाहिजे, आणि तो चेक काय असला पाहिजे हे सांगणं हा चित्रपट आहे. जसा संसार होतो तशा थोडीशी स्टॅग्नन्सी येते, त्यावेळेला थोडंसं रिफ्रेश होण्याची गरज असते त्या प्रेमात. ते कसं व्हायचं हे शिकवणारा किंवा सांगणारा हा चित्रपट आहे असं मला वाटतं. त्यामुळे या चित्रपटाची कथा प्रत्येकाला स्वतःची वाटेल, स्वतःच्या घरातली वाटेल. आणि ही कॅरेक्टर्स जी सगळी आहे ती आजूबाजूला किंवा आपल्याच घरात कोणतरी आहे असे सुद्धा वाटतील, खूप रिलेट होतील ही. त्यामुळे मला असं वाटतं की हा चित्रपट सगळ्यांना आवडेल आणि 2.5 तास त्यांचे पुरेपूर वसूल करून दिले जातील याची खात्री मी तुम्हाला देतो. पण सहीसारखा इतका गोड चेहरा आपल्या सोबत आहे आणि म्हणजे सगळं आयुष्य हे हास्यचित्रानंतर वेगळ्या अर्थानं स्वप्नात येत चाललंय असं वाटतं. याचं उत्तर मी फक्त हो असं देऊ शकतो. जास्तीत जास्त उत्तर सही देऊ शकेल ह्याच्यावर की तिने हा निर्णय कसा घेतला. पण हे सगळं बघितल्यावर विश्वास सोनीचा तुला फोन आलेला का, आणि विश्वास सोनीचं म्हणणं काय होतं याच्यावरचं? नाही, विश्वास सोनीचं एवढंच म्हणणं होतं की लेड बप्पू एवढंच होतं. तो म्हणाला की खूप चांगलं चाललंय तुझं. आणि ऑब्व्हियसली मी पहिला फोन विश्वासलाच केला, कारण आज जे काही दिवस दिसतात ते विश्वासमुळेच दिसतात. त्यामुळे माझा प्रत्येक ट्रेलर आणि माझा प्रत्येक टीझर हा त्याच्यापर्यंत पोचतो, तो मी स्वतः पोचवतो. आणि त्याचे कौतुकाचे शब्द, एखादं हार्ट जरी त्याचं आलं तरी दॅट रिअली मीन्स अ लॉट टू मी. त्यामुळे आता प्रीमियरला सुद्धा तो येणार आहे. आज त्याला मुद्दामून इथे बोलवलं नाही, पण तो म्हणाला की मला बघायचं नाही, आता डायरेक्ट प्रीमियरला पिक्चर बघायचं, मला त्यातलं काही हे नको आहे. तर त्यामुळे विश्वासचं आहेच सगळं. पण सगळ्यात मजा हीच आहे की आपल्या एक वेगळ्या दुसरं कुटुंब, ज्या कुटुंबाबरोबर मी माझ्या ॲक्च्युअल कुटुंबापेक्षा जास्त वेळ राहतो, त्या कुटुंबाबरोबर हा चित्रपट मी करतो आहे. प्रसादबरोबर काम करायचं, म्हणजे तसं मी काम केलं होतं चंद्रमुखीमध्ये, पण तो वेगळ्या भूमिकेत होता त्यावेळेला.
पण आता कसं एक कोआर्टिस्ट म्हणून काम करायची वेगळी मजा होती, कारण त्यांनी सुद्धा एक मध्ये एक स्किट केलेलं होतं माझ्या दमणला केलेलं होतं, आणि सईनी पण एकदा केलेलं होतं आपल्या इकडेच MSG मध्ये ते, पण स्किट होतं ना ते, असं म्हणतोय मी. नाही पण सो पण पेअर होणं सई बरोबरचं ना, काय काही काही असतात स्वप्न, आपण नवस करतो ते पूर्ण होतात. हां, पण मग मी सई पण बरोबर, कोणत्या देवाकडे गेलेला हे सांग म्हणजे. मला हे मोमेंट शेअर नाही करायचे फार, कारण सई किंवा देव बरोबर पाण्यात बुडवतेस काय? देवांना सर्दी झाली, एवढे पाण्यात बिचारे बुडलेले होते. नाही, पण सई बरोबर काम करणं प्रत्येकालाच आवडेल, का नाही आवडणार. आणि सई बरोबर मी काम करतोय हे माझ्यापेक्षा तो इतरांच्या जे सो कॉल्ड इच्छा होती त्यांच्या नजरेतून मला कळते की अरे ह्याला हा करतोय यार, आम्ही इतके वर्ष म्हणजे हल्ली खिडकी उघडल्यावर असे काळे ढग वगैरे दिसतात हा, एवढे. हा, हा. पण तुझ्याबद्दल नाही, अनेक इतर असे आहेत की ज्यांच्या बोचणाऱ्या टोचणाऱ्या नजरा इतके दिवस मी झेलतोय, पण त्या अभिमानाने झेलतो. आपल्या छातीवर जे घाव असतात ना, एक सैनिक कसा घेऊन जातो, ये मेरे स्कार है भाई, वैसे है वो. प्रसाद, या टप्प्यावर मी दिग्दर्शक वेगवेगळे सिनेमे खरं तर तुझे येतात, हे वर्ष वेगळ्या अर्थानं बहारदार होत आहे. त्यातला नेमका गुलकंद हा मैलाचा दगड म्हणून कसं म्हणता येईल, आणि ह्या सगळ्याकडे बघताना ज्या वास्तवातलं विजोडपण आहे जे इथे इतक्या नर्मविनोदीपणे आलं, त्याबद्दल तू बोलू असं मला वाटतं. वर्ष खरोखरच माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण निर्माता म्हणून पण माझा पहिला चित्रपट येतो आहे सुशील सुजित, आणि त्याच्या पाठोपाठ जसं 2022 साली झालं होतं की चंद्रमुखी आणि 15 दिवसांनी धर्मवीर, म्हणजे एकात ॲक्टर एकात डिरेक्टर, सेम सिच्युएशन परत आहे यावेळेला सुद्धा. सुशीला सुजित आणि 15 दिवसात लगेच गुलकंद, डिरेक्टर आणि ॲक्टर म्हणून. सो देव वारंवार अशा सिच्युएशन्स माझ्या आयुष्यात आणतो आहे, आणि त्याच्यामुळे घाबरायला पण होतं आहे आणि आनंदही मिळतो आहे, कारण प्रत्येक कलाकृतीचं कौतुक होतं आहे, आणि जेवढं कौतुक होतं आहे तेवढी जबाबदारीसुद्धा प्रचंड वाढते आहे. गुलकंद हा निश्चित एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे, शुद्ध विनोद असलेला सिनेमा आहे, कारण त्याचे कर्ते मोठे गोस्वामी पुन्हा एकदा नितळ विनोदाचे प्रेरक आहेत दोघंही. त्यामुळे त्यांच्याकडनं बिलो द बेल्ट वगैरे असा विनोद निर्माण होणार नाही याची खात्री आहे. आणि त्याचबरोबरीने सम्यासारखा एक उत्तम अभिनेता, त्याला हास्य अभिनेता का म्हणतात मला कळत नाही, किंवा ते चुकीचं असं मी वारंवार सांगतो. तो अभिनेता आहे जो हास्य निर्माण करतो, आणि त्याचबरोबरीने तो इतरही रस निर्माण करू शकतो. या चित्रपटाच्या निमित्ताने लोकांना कळेल. ईशासारखी एक ताकदीची अभिनेत्री जिनी फार कमी वेळात एक चांगला पल्ला गाठला, आणि तिच्या वाट्याला इतक्या लवकर गुलकंदसारख्या चित्रपटातली प्रमुख भूमिका आली. दोघांसाठी आम्ही दोघं प्रचंड आनंदी आहोत. सईचं आणि आमची मैत्री खूप जुनी आहे. मी डिरेक्ट केलेल्या पहिल्या चित्रपटात सईनी काम केलं, आणि त्यात ती माझ्या ऑपोजिटच होती. त्याचा तिला खूप त्रास झाला असावा, म्हणून 16 वर्ष तिने माझ्यावर काम केलं नाही. नाही जोक सापाट, पण 16 वर्षांनी आम्ही स्क्रीन शेअर करतो आहे, आणि इट इज अ मेस्मरायझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे तिच्याबरोबर काम करणं हे कायमच एक आनंददायी असतं, कारण मगाशी कुठेतरी सम्या म्हणाला ते 100% खरं आहे. ती डोळ्यातून खूप बोलते, आणि जे पडद्यासाठी फार महत्त्वाचं असतं. डोळ्यातून बोलणारे अभिनेत्री आपल्याकडे खूप कमी आहेत दुर्दैवाने, आणि त्याच्यात अव्वल नंबरवर सई आहे हे मला आनंदाने सांगावं असं वाटतं. सो तिची काम करण्याची पद्धत आणि तिला काम करताना बघणं हे फार मजेशीर असतं सेटवर. आमचे दोघांचे सीन्स खूप कमी आहेत, पण जे आहेत ते खतरनाक सीन्स आहेत. त्यामुळे आम्हाला दोघांनाही फार मजा आली काम करताना. म्हणजे तिला आली का नाही तर ती सांगेल, मला खूप मजा आली. आणि तिच्या हसण्यातच बरंच काही आलं. नाही, आणि मला गंमत अशी वाटते की जे ऑब्व्हियस वाटतं लोकांना की आमच्या दोघांची नावं ऐकल्यानंतर आम्ही दोघंच कपल असणार असं जे वाटतं, त्याला इतका उत्तम पद्धतीने तडा दिला आहे गोस्वामीनी की मी आणि ईशा पेरोद आणि सम्या आणि सई पेरे हे एखाद्या दिग्दर्शकाच्या मनात येणं, इथेच ते पहिले जिंकलेत. की एक अनयुज्युअल पेअर ज्याच्याकडे जो दुसरा विषय होता की विजोड, तर ते ॲक्च्युली विजोड हा शब्द मला थोडा चुकीचा वाटतो. माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे की गाठी वर बांधलेल्या असतात. आपण खाली येऊन एक तर त्या सोडवतो किंवा त्याचा गुंता करतो. आपण काय करायचं ते आपल्या हातात असतं. पण कुठलीही जोडी जी खूप काळ टिकते ती विजोड नसते.
ती अनुरूप असते म्हणूनच ती टिकते, नाही तर ती टिकूच शकत नाही. सो प्रत्यक्ष आयुष्यात बोलायचं झालं तर स्वभाव म्हणशील तर माझा आणि मंजूच्या स्वभावामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पण जे माझ्यातले गुण आहेत ते तिने ओळखलेत आणि त्याकडे ती दुर्लक्ष करत आली आहे. पण जे माझ्यातले दोष आहेत त्याच्याकडे ती बारकाईने लक्ष देऊन त्याचं ट्रान्सफॉर्मेशन गुणात कसं होईल याचा विचार करत आली आहे कित्येक वर्ष. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात तिचं स्थान कोणी घेऊच शकत नाही, म्हणजे ती सर्वोच्च स्थानी आहे. आणि त्यामुळे मला ती जोडीदार म्हणून मला फार महत्त्वाची वाटते. कारण मी माणूस म्हणून काय विचारलं असतं, मी फक्त करिअर ओरिएंटेड माणूस आहे आणि माझं करिअर घडवण्यामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे एक जोडीदार म्हणून मी तिला प्रचंड रिस्पेक्ट. हेच खरं तर नात्याचं मुरलेलं पण जे म्हणतो ना आपण. हां, नक्कीच. कारण आता 29-30 वर्ष आम्ही एकत्र आहोत, म्हणजे खरोखरच आत्ता आमच्या नातं गुलकंदासारखं आहे असं म्हणायला खरंच हरकत नाही. त्यात जे म्हणायचं आहे गोस्वामी आणि मोठ्यांना की ते किंवा ह्या दोघांचं एक मध्ये रील आलं होतं ते खूप छान असतं की होतं की काय भांडणाची फोडणी आणि अमुकाचा गुलाब आणि त्याचा तर ते सगळ्याचं मिश्रण होऊन तुम्ही त्याच्यात मुरत कसे जाता आणि जेव्हा तुमच्या लक्षात येतं की संसाराच्या बाटलीतला गुलकंद संपायला लागला आहे, ते एकानी गुलाब आणणं एकानी साखर आणणं महत्त्वाचं असतं. ते वेळीच उमगलं पाहिजे असं मला वाटतं. पण सई, या सगळ्यामध्ये आत्ताचं हे वर्ष वेबसिरीज, फिल्म्स, बॉलिवूड वेगळ्या अर्थानं गुलाबाच्या पाकळ्यांचा असा एक सडा तर कशा अर्थानं या सगळ्याकडे पाहतेस आणि आयुष्यातला या टप्प्यावरचा हा गुलकंद नेमकं किती गोडवा देऊन जाणार आहे? अमित, हा प्रश्न तू जर का मला 3-4 वर्षांपूर्वी विचारला असतास तर ह्याचं उत्तर वेगळं असतं. पण आज मी असं म्हणू इच्छिते की आज पहिल्यांदा असं वाटतं की थोडं क्रेडिट द्यावं स्वतःला, थोडं थांबून थँक्यू म्हणावं. थोडं मी जेव्हा काम करते तेव्हा मी घड्याळाकडे बघत नाही आणि मला असं वाटतं की ही त्याचीच फळं आहेत आणि ती फळं चाखायला तुम्ही सज्ज पण लागता, जी मी बी नव्हते 3 वर्षापूर्वी पण आता आहे आणि मला बरं वाटतंय. खरं तर जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट करतो तेव्हा तो कधी येणार, त्याचं काय होणार हे आपल्या हातात नसतं, या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. पण वेळी जे समोर येतं ते आपलं मानून त्याच्यात सुख मानणं हे खूप मोठं चॅलेंज असतं आणि ते मला आवडतं निभावायला. त्यामुळे छान आहे, ह्या पाकळ्या मी प्रत्येक पाकळीकडे माझं बारकाईने लक्ष आहे आणि खूप मस्त वाटतंय. ह्या सगळ्यामधलं आत्ता म्हणजे एप्रिल आणि मे तुझ्यासाठी वेगळ्या अर्थाने, एकीकडे ग्राउंड झिरो होतं आहे, एकीकडे डब्बा काटेलचं कौतुक आहे, वेगळ्या अर्थानं तू स्वतःला प्रूव्ह करतेस आणि ते नाणं खणखणीत वाचतंय. ह्या सगळ्यामध्ये इतके वेगवेगळे चेहरे आहेत आणि त्यामध्ये एक हुकमी एक्का तुझ्या असा सिक्वेन्समध्ये येतो आणि तो समीर किंवा प्रसाद असा असतो. अस्सल कलावंत आणि तिथे असणारे चेहरे आणि चकाचौंध याच्यामधला कॉन्ट्रास्ट खऱ्या अर्थाने तू अनुभवतेस. त्याबद्दल तू बोलास असं मला वाटतं. मला असं वाटतं की तुम्ही तुमचं इंटेन्शन जर का सच्च असेल ना तर तशी माणसं तुम्हाला भेटत जातात आणि माझ्या नशिबाने मस्त माणसं मला आजपर्यंतच्या प्रवासात भेटत आली आहेत, अजूनही भेटणार आहे, त्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि मी मगाशीही म्हणाले की मित्रांबरोबर काम करणं याच्यासारखा आनंद नाही आहे दुसरा. आणि आम्ही म्हणूनच जास्त मजा येते जेव्हा तुमची कॅमेराड्री असते किंवा तुमची मैत्री असते किंवा तुम्ही स्वभाव एकमेकांची माहीत असतात किंवा तुम्ही आर्टिस्ट म्हणून तुमची बलस्थानं काय आहेत हेही माहीत असतं. तेव्हा फारच ती प्रोसेस अजून जास्त इंटरेस्टिंग होते. कधी कधी ह्या प्रोसेसचा कंटाळा पण येतो की कधी शूटिंग लांबतं, कधी काही होतं. पण असे खांब असताना ना काही वाटत नाही त्याचं, म्हणजे कष्ट एकदम काय अदृश्य होऊन जातात असं वाटतं. सो मज्जा. ईशा, ज्या गुलदस्त्यात तू खरं तर आहेस, तुझं स्वतःचं अस्तित्व एक वेगळं दाखवण्यासाठी खरंच काही करावं लागत नाही, पण तरीही त्या गुलदस्त्याचा एक आपण भाग असणं आणि स्वतःचं वेगळेपण अबाधित राखणं हा नेमका निरक्षीर विवेक कशा अर्थाने जपला जातो? माझ्यासाठी ही एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून मी याच्याकडे बघत होते आणि गोष्ट इतकी कमाल आहे, कॅरेक्टर इतकं कमाल आहे की माझा फोकस कम्प्लीट त्याच्यावरच होता आणि मी सरेंडर केलेलं होतं की माझा अभ्यास मी केलेला होता आणि त्याच्यानंतर आता जे आमचे कॅप्टन्स सांगतील किंवा ह्यांच्याकडनं जे मिळत जाईल समोर
ते मी फक्त फॉलो करत गेले. सो तसा विचार मी केलाच नव्हता, पण करेन. या सगळ्यामध्ये एक जे व्यवच्छेदक लक्षण म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं की स्टॅम्प मारलेला आहे. आता तुम्ही आलात, विनोद होणार, हसण्याचं एक हे आहे. याच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे असं मोठे गोस्वामी दोघंही म्हणतात. तर त्या सगळ्याबद्दल तुम्ही सांगावं आणि असणाऱ्या आरोपाचं खंडन कशा अर्थाने करा. नाही, अनेक जण तो स्टॅम्प मारतात की हे फक्त विनोद करतात. 2-3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या. मला असं वाटतं की एक तर तो स्टॅम्प मी अत्यंत अभिमानाने मिरवतो. मला कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड नाही आहे त्या स्टॅम्पबद्दल, कारण मी जे काम करतो ते अत्यंत कठीण काम आहे. मला रोज सातत्याने नवीन करावं लागतं, गेली 7 वर्ष. हा माझा आनंद आहे, हे माझं सिलेक्शन आहे, मी ते सिलेक्ट केलेलं आहे, ऐच्छिक आहे. मी हे का सिलेक्ट केलं, कारण ते अत्यंत कर्म कठीण आहे. तुम्हाला रोज विनोद काढावे लागतात आणि रोज तुम्हाला एखाद्या अपेक्षेपेक्षा वरच जावं लागतं. तुम्ही खाली आलात तर तुमच्याही मनात तुम्ही पडता आणि लोकांच्याही मनात तुम्ही पडू शकता. ती ही जी अस्थिरता आहे ना, ती मला कुठेतरी खूप आवडते. त्यामुळे आणि ह्या विनोदाचे जे सामाजिक जे म्हणतात ना, त्याचे जे हे पडलेले आहेत, पडसाद आपण म्हणू शकतो त्याला, त्याचा इम्पॅक्ट जो आहे समाजावर तो खूप वेगळ्या लेवलचा आहे. तो तुम्हाला सातत्याने या विनोदाकडे अत्यंत गांभीर्याने बघायला लावणारा आहे. त्यामुळे मला एक तर याचा खूप न्यूनगंड आहे आणि लोक न्यूनगंड नाही आहे, अत्यंत अभिमान आहे. आणि लोक जे म्हणत असतात की तुम्ही विनोदी करता, हा चित्रपट वेगळा आहे. हा चित्रपट तो माणूस कसा आहे, तुम्ही 15 मिनिटाचं स्किट जेव्हा बघता तेव्हा तिथे वेगळ्या प्रकारचा अप्रोच असतो. तिथे दर काही सेकंदाला तुम्हाला हसवायचं असतं, हे अनिवार्य असतं हसवणं. पण हा चित्रपट आहे, हे आयुष्य आहे त्या माणसाचं. मकरंद ढवळे या माणसाचं ते आयुष्य आहे. तो माणूस बाहेर किती धांदरट भोळा असला तर तो माणूस आहे शेवटी. हे त्याचं जे माणूस असणं आहे ना, हा तो चित्रपट आहे. यातला एक संशय कल्लोळ आहे आणि असा जगण्यातला संशय कल्लोळ कधी खऱ्या अर्थाने अनुभवायला आला होता? म्हणजे प्रसाद याच्याबद्दल एक एक्सरेटिक विजन टाकू शकेल, पण तरी नाही. या चित्रपटात जो दाखवलेला आहे संशय कल्लोळ, तो मी तरी अजून अनुभवलेला नाही आहे. म्हणजे नाही अनुभवला आणि अनुभवणार सुद्धा नाही असं मला वाटतंय. पण एक गोष्ट तेवढी सांगतो की हो का आता 27 वर्षांचा संसार झालेला आहे. तुम्ही सई ताम्हणकर यांच्याबरोबर काम करताय असं म्हटल्यावर एक वेगळ्या अर्थानं हो, पण ते जगात झालं, माझ्या घरात नाही. काही त्याच्यात काही इश्यूज येऊ शकत नाही आहे, कारण सह्याजी माझी मैत्री काय आहे. नाही, सईबद्दल नाही म्हणत आहे मी. त्यामुळे आता जे काही त्यानंतर येणारे जे गुलकंदानंतरचे गुलाब आहेत ना, त्याचे काटे टोचण्याची शक्यता आहे. नाही, बद्दल नाही मात्र. तसे गुलाब गुलकंदाच्या आधी सुद्धा खूप येत होते. हा, म्हणजे ते आपण ठरवायचं असतं ना की तो गुलाब आहे का काय, ते आपण ठरवायचं असतं. नेमका काटा काढण्याचं तुला कसं आहे कारण तो गुलाब, त्यामुळे अशा भानगडीत पडायचं नसतं आपण त्या सगळ्या. कारण आम्ही तरी असंच आहे. आपण बरं झापण मारून जगायला मला खूप आवडतं. फक्त बघून चौकस आपली बुद्धी ठेवावी, दृष्टी ठेवावी, मग जगायचं झापड लावूनच. मला कौतुक आहे असं वाटतं यदा कदाचित मध्ये असणारा, त्यावेळेला दादर ते विरार करणारा जो समीर चौगुले आहे, तो आजही तसाच अबाधित आहे आणि त्यातला गोडवा अजूनही आहे. ही त्यातली खरी मेख आहे असं मला वाटतं. प्रसाद, या सगळ्याबद्दल जो संशय कल्लोळ किंवा ह्याच्याबद्दलचं नात्यामधला या टप्प्यावर येणारा जो हे असतो, तो खरंच असतो का, की तो गोडवा कमी होतो, किंवा त्याबद्दलची एक पुसटशी हे येते नात्यामधला एक स्टॅग्नन्सी हा शब्द ज्या पद्धतीने मगाशी वापरला, त्यानंतरचं त्यातील हार्मोनियल चेंजेस पासून सगळ्या अर्थानं ते आत्ताच्या घडीला लागू पडतं. आणि तू आत्ता त्या परफेक्ट, तुम्ही त्या दोघंही एजमध्ये आहात. नाही, मला असं वाटतं की ते परत एकदा व्यक्तिसापेक्ष आहे. तुम्ही कसं तुमच्या नात्याकडे बघता आणि कसं त्याला जपता, आणि तुम्ही ती स्टॅग्नन्सी किती वेगवेगळ्या पद्धतीने दूर लोटता, याला फार महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की पर्सनली माझ्याबद्दल बोलशील तर मला कुठल्याही बुकेची गरज नाही. माझ्या हातात जो एक गुलाब आहे तो झाडा एवढा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरशी कसं डील करता. एलकुंचवारांचं जे वाक्य आहे ना की जंगल बघण्याच्या नादात कधीतरी आपल्या जवळचं झाड बघायचं राहून जातं, बरोबर. तशा याच्यात त्याला परफेक्ट कॉन्ट्रास्ट आहे असं मला वाटतं. करेक्ट. की आपल्या हातातला गुलाब इतका मोठा की बाकीचा बुकीकडे लक्ष जात नाही. करेक्ट. आणि ते सुद्धा परत मगाशी तसंच म्हटलं की तो फार फार मस्त वाक्य बोलला स्टेजवरनं की गुलाब जरी काय म्हणतात कोमेजून जात असला तरी गुलकंद परिपक्व होत जातो. सो मला असं वाटतं की गुलाब ही माझ्या आयुष्यातली वर्ष आहेत जी एक विरून चालली आहेत, पण गुलकंद हे माझं आणि मंजूचं नातं आहे जे वर्षानुवर्ष परिपक्व होत चाललंय.
बाय ग्रेस ऑफ गॉड तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. निश्चित. सई, या सगळ्यामध्ये काय म्हणतो आपण, एक निर्वाणा स्टेजला आता तू आहेस. आय लव्ह यू. म्हणजे हे सब मिथ्या आहे या लेवल पर्यंत तू आलेली आहेस. तर हे नेमकं कशा अर्थाने साध्य होतं आणि म्हणजे अळवावरच्या पाण्यासारखं राहणं कसं काय शक्य होतं? नाही एवढं असं तरी मोत्यासारखं असणं. ह्या स्टेट ऑफ माइंडला फेस करण्यात एवढं सोपं नाही आहे. पण मला असं वाटतं की मला आता ती माझ्या आयुष्यातली दुसरी इंटरव्हल वाटते की किती म्हणजे खूप जास्त ह्याचं काहीतरी एक मोजमाप ठरवायची वेळ आली आहे का, असे वेगवेगळे प्रश्न मला पडू लागलेत. किंवा मी सई ताम्हणकर हे नाव जर का काढलं किंवा ही ओळख काढली तर मी माणूस म्हणून कोण आहे, असे निर्वाणा स्टेजमधले प्रश्न मला पडतात. तर मला असं वाटतं की हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून मी नव्याने कळून मग गुलकंदाच्या मागे लागावं. तोपर्यंत माझ्याशी जे गुलकंदाचं नातं आहे ते मला अजून सक्षम करायचं, ते जास्त मुरवायचं, ते जास्त महत्वाचं वाटतं आता. आणि तुझं इव्हॉल्व्ह होणं ते मॅच्युरिटीकडे. थोडक्यात आता ती जिथे जाते तिथे तिच्या पायाखाली गुलाबाच्या पायगड्या आहेत, त्यावरून तिला चालत जाणं आता आवडतंय. करेक्ट. ॲब्सोल्युटली. आणि तिचं मुरलेपण आणि इव्हॉल्व्ह होत राहणं आणि स्वतःला सातत्याने त्या सगळ्या गोष्टींची कस्टमाइज करत राहणं, त्या साचे में ढाल लेणं आपण जे म्हणतो ना, ते तू इतकं तरलतेने केलंयस ना की ते स्थित्यंतर फार कमालीचं गोड झालं असं म्हणता येईल. ईशा, म्हणजे या सगळ्याचा म्हणजे ह्यांचे अनुभव वेगळेच आहेत आणि तुझा आत्ता कुठतरी सुरुवातच आहे. काय सांगशील की नात्याकडे एक्सरेटिक विजन तुझी नेमकी काय या टप्प्यातली वयाच्या? मी जे प्ले करते तिथपर्यंत मी अजून पोचलीच नाही आहे, त्यामुळे माझ्यासाठी ते सगळं अभ्यासपूर्ण फक्त कॅरेक्टर डेव्हलपमेंट होती. आता मी खूप वेगळ्याच फेजमध्ये आहे. तीच ऐकायची, कारण लोकांच्या डोळ्यांच्या चष्म्याने बघणं आणि दुर्बिणीने पाहणं यापेक्षा स्वतःचं नेमकं काय. पण तरीही नात्याबद्दल जर काय म्हणायचं असेल तर काय आत्ता आयुष्यात कोणत्या गोष्टीची उणीव भासते किंवा नातं आवश्यक आहे असं वाटतं? मी आता अशा फेजमध्ये आहे जिथे आय एम इन अ रिलेशनशिप विथ माय सेल्फ आणि आय एम एन्जॉईंग इट. आय लव्ह कमिंग होम टू माय सेल्फ आणि मी जे क्रिएट केलं आहे त्याच्यात मला जगायला आत्ता खूप मजा येते. सो पण नातं हवंच आहे, पण ओनली इफ इट कॉम्प्लिमेंट्स वॉट आय ऑलरेडी हॅव. निश्चित. असं आहे. खूप खूप शुभेच्छा. विश यू लव्ह, लक अँड सक्सेस. आणि लेट्सअपशी इतक्या आपलेपणाने बोलल्याबद्दल मनपूर्वक आभार. काही खूप अमेझिंग गुलकंदासारखे शब्द कानावर पडले याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आय लव्ह यू. सो स्वीट. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.